आज माझ्या मुलाचं लग्न होतं, म्हणून मी खूप आनंदी होते. कारण माझी सून खूपच सुंदर होती, पण तिने एक सोबत मोलकरीण आणली होती, जी नेहमी बुरखा घातलेली असायची. तिने येताच माझ्या संपूर्ण घराची काळजी घेतली, पण आजपर्यंत त्या मोलकरणीचा चेहरा कोणीही पाहिला नव्हता. आणि जेव्हाही मी तिला बुरखा घालू नकोस म्हटलं तर ती घाबरायची. त्यावर माझी सून म्हणायची, तिला बुरख्याखाली राहायला आवडतं, म्हणून मी गप्प बसायचे. एके रात्री मी स्वयंपाकघरात पाणी आणायला जात असताना मला मोलकरीण खुर्चीवर बसलेली दिसली आणि तिच्या चेहऱ्यावर बुरखा नव्हता. मग मी तिचा चेहरा पाहिला. तिचा चेहरा पाहून मी थरथर कापले. माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तो माझाच होता. आज माझ्या मुलाचं लग्न होतं. मला खूप आनंद झाला. प्रत्येक आईला आपल्या मुलाचं लग्न व्हावं असं स्वप्न असतं. घरात सून येते आणि घर आनंदानं भरून जातं. अगदी आता माझ्या म्हाताऱ्या शरीरात फारसा जीव उरला नव्हता. मी घरातील कामे व्यवस्थित करू शकत नव्हते. माझ्या मुलासाठी मला एक सुंदर मुलगी सापडली होती. आणि चांगली गोष्ट म्हणजे माझ्या सुनेनं तिच्यासोबत खूप हुंडा आणला होता आणि तिनं सोबत एक मोलकरीण पण आणली होती. सुनेनं मोलकरीण का आणली याचं आधी मला आश्चर्य वाटलं आणि थोडं विचित्र वाटलं. मी कामासाठी मोलकरीण देखील ठेवू शकते, परंतु मला मोलकरणीचं काम आवडलं नसतं. मी मनात विचार केला की मी तिला 2 आठवडे येथे राहून देईन आणि नंतर मी तिला कामावरून टाकून देईन. परंतु जसा वेळ निघून गेला तसं सरिता इथं राहू लागली आणि तिने सर्वांच्या मनामध्ये घर निर्माण केलं. मला माहित नाही की मला तिच्याकडे काय आकर्षित करत होतं. मी तिच्यावर खूप प्रेम करू लागले. माझ्या सुनेबद्दल सांगायचं तर मी माझ्या भाचीसोबत जिथं गेले होते त्या पार्लरमध्ये मी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं. पण जेव्हा मी पार्लरची मुलगी पाहिली तेव्हा मला ती खूप आवडली. तिची आई पण तिच्यासोबत होती आणि आमच्या संभाषणात मी तिच्याशी आमच्या नात्याबद्दल बोलले आणि हा सिलसिला सुरू झाला. आता मी माझ्या निर्णयावर समाधानी होते. माझी सून धनश्री खूप चांगली होती, पण सुनेसोबत आलेली मोलकरीण सरिता बुरखा घालून राहायची. सर्व वेळ ही गोष्ट खूप विचित्र होती. बरं, मी गप्प राहिले. मी माझे स्वयंपाकघरातील काम कोणालाही करू दिलं नाही. त्या मुलीने मला इथंही हरवलं. ती खूप चविष्ट जेवण बनवायची. मी अगदी मनापासून स्वयंपाकाचं काम तिच्यावर सोपवलं होतं. आता मी खूप आरामात होते. ती फक्त घरचीच कामं करायची, नाहीतर माझी एवढी सेवा करायची की मला आश्चर्य वाटायचं. पण आजपर्यंत मी तिचा चेहरा पाहिला नव्हता, कारण ती सर्व वेळ बुरखा घालून असायची. मी कितीतरी वेळा समजावून सांगितलं की निदान घरी तरी बुरखा काढ, इथं कोण काय करणार. आम्ही फक्त सासू आणि सून आहोत इथं. बाकी मुलगा सकाळी लवकर ऑफिसला जायचा आणि संध्याकाळी घरी परतायचा. पण माझ्या बोलण्याने ती खूप घाबरायची. तिचे हातही थरथर कापू लागले. माझी सून समोर येऊन उभी राहिली. आई, तिला काही बोलू नका. ती तिचा चेहरा कोणालाही दाखवत नाही. ती खूप लाजाळू आहे. ती खूप छान आहे. तिला फक्त बुरख्यातच शांती मिळते, त्यामुळे तिला काही बोलू नका. सरिता गेल्यावर माझी सून माझ्या जवळ येऊन बसली आणि ती हळूवारपणे म्हणाली, आई, तिचा चेहरा पाहून आपण काय करायचं? जेव्हा ती आपल्याला खूप आनंद देते, घर आरशासारखं चमकवते, ती स्वादिष्ट जेवण बनवते. मी पाहिलं आहे की ती तुमचं सुद्धा पाय दाबते. आपल्या बोलण्याने ती कंटाळली आणि रागावून ती नोकरी सोडून गेली तर? आजकाल अशा मोलकरणी कुठे मिळतील? माझ्या सुनेनं जे सांगितलं ते ऐकून मी निशब्द झाले. पण माझे हृदय विचित्र पद्धतीनं धडधडत होतं. स्त्रियांसमोर बुरखा का घालायचा असा मला प्रश्न पडला. असाच वेळ निघून गेला. एका रात्री माझे डोळे उघडले आणि मी पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात जाऊ लागले. तेव्हा मला दिसलं की सरिता बसली होती. किचनच्या शेजारी असलेल्या खोलीत खुर्चीवर ती बसली होती आणि त्या खोलीचा दरवाजा उघडा होता. आता माझी नजर सरितावर पडली होती. तिचा चेहरा दुसऱ्या बाजूला होता, कारण ती तोंड पलीकडे करून बसली होती. पण बघता बघता असं वाटत होतं की यावेळी ती बुरख्यात नव्हती. मी तिची एक झलक बघू शकेन अशा अधीरतेने वाट बघत उभी राहिले. मग ती अचानक उभी राहिली आणि दाराकडे वळली. जेव्हा माझी नजर तिच्या चेहऱ्यावर पडली तेव्हा मी पडण्यापासून वाचले. माझा आत्मा देखील थरथर कापला. अरे देवा, हे असं आहे? मग अचानक मला जोरात खोकला आला आणि मी ताबडतोब पाण्याचा ग्लास तोंडाला लावला.
पण तोपर्यंत सरिताची नजर माझ्यावर पडली होती. ती पण घाबरली आणि खोलीच्या अंधाऱ्या कोपऱ्याकडे धावू लागली आणि माझ्या नजरेपासून लपण्याचा प्रयत्न करू लागली. पण तोपर्यंत मी तिला पाहिलं होतं. तेव्हापासून मी खूप काळजीत होते. रात्र मी काट्यांवर घालवली होती. रात्रभर झोपच आली नाही. हे सगळं काय होतं? हे कसं घडू शकतं? मी सकाळची आतुरतेनं वाट पाहत होते. मला फक्त तिला माझ्या सुनेसमोर उभं करून संपूर्ण सत्य जाणून घ्यायचं होतं. पण मी ठरवलं होतं की माझा मुलगा एकदा ऑफिसला गेला की मग मी माझ्या सुनेला विचारेन की हे सर्व काय आहे. माझ्या मुलाला जर या गोष्टींचा सुगावा लागला असता तर त्याने लगेच तिला घटस्फोट दिला असता. त्याने रागाच्या भरात सुनेची हत्या केली असती. प्रकरण खूप मोठं होतं. काहीही होऊ शकलं असतं. मला माझ्या मुलाचं घर उद्ध्वस्त होऊ द्यायचं नव्हतं आणि माझ्या सुनेकडून सत्य जाणून घ्यायचं होतं. पण मी आधीच ठरवलं होतं की जर मला तिच्याकडून थोडीशीही चूक आढळली तर मी स्वतःच घटस्फोट घ्यायला लावेन. मला समजत नव्हतं की चूक कोणाची आहे. आता फक्त माझी सूनच सगळं सांगू शकत होती. माझा मेंदू काम करत नव्हता. माझी सून धनश्री आता उठली होती. तिने नाश्ता केला आणि तिच्या खोलीत गेली. माझा मुलगा त्याच्या ऑफिसला गेला होता. सर्व काही जाणून घेण्याची हीच योग्य वेळ होती. मी लगेच माझ्या सुनेच्या खोलीकडे गेले आणि दार ठोठावले आणि आत गेले. ती तिच्या कपाटात कपडे ठेवत होती आणि माझ्याकडे आश्चर्याने बघू लागली. मी खोली बंद करून तिच्या बेडवर बसले आणि तिला विचारलं, हे काय प्रकरण आहे? तुम्ही दोघं माझ्या घरी कोणता खेळ खेळत आहात? कोण आहे सरिता? शेवटी सरिताचं रहस्य काय? आज मला सत्य कळायला हवं. तू मला खरं सांगितलं नाहीस तर तुझी खैर नाही. धनश्री माझ्या पाया पडली. आई, मला माफ करा. माझी काहीच चूक नाही. हे सर्व काय आहे? माझं बोलणं ऐकून ती खूप घाबरली. आई, मी तुम्हाला सर्व सांगेन, पण आधी तुम्ही मला वचन द्या की तुम्ही राजेशला हे कळू देणार नाही. नाहीतर हे बघ बेटा, आता मला खरं सांग. मी सत्य जाणून घेतल्यावरच निर्णय घेईन. माझ्या बोलण्यावर तिने तिचं अश्रू पुसले आणि मला तिची गोष्ट सांगू लागली. ती म्हणाली की मी खात्यापित्या घरची होते. आम्ही 3 भाऊ बहीण होतो. माझ्या मोठ्या बहिणीचं 3 वर्षापूर्वी लग्न झालं आणि तेव्हापासून ती बाहेरगावी राहत होती. त्यानंतर मी आणि माझा लहान भाऊ अनिल कॉलेजला जायचो. अचानक वडिलांचे व्यवसायात नुकसान झाले आणि आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली. याचा आम्हाला खूप फटका बसला. मी कॉलेज सोडलं आणि फी न भरल्यामुळे अनिललाही शाळेतून काढून टाकण्यात आलं. वडील कर्जात बुडाले. काही नातेवाईक सुद्धा मदत करायला तयार नव्हते. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत प्रत्येकजण तुम्हाला साथ देतो. कर्ज फेडण्यासाठी वडिलांनी घर विकलं. कर्ज फेडल्यावर काही पैसे शिल्लक होते म्हणून त्या पैशातून एक छोटंसं घर भाड्यानं घेतलं आणि 6 महिन्यांचं ॲडव्हान्स दिलं आणि घरात 2 महिन्यांचं राशन आणलं. आता फक्त काही हजार रुपये बाकी होते. ते किती काळ टिकणार होते? माझ्याकडे अशी पदवी नव्हती की ज्याने मला नोकरी मिळेल, म्हणून मी शेजारच्या मुलांना शिकवायला सुरुवात केली. पण ते काही रुपये पुरेसे नव्हते. त्याच वेळी वडिलांची तब्येत ढासळू लागली. ते आधीच हृदयरोगाचे रुग्ण होते आणि आता परिस्थितीच्या ओझ्याने ते आणखीनच अशक्त झाले होते. माझ्या मोठ्या बहिणीला आम्ही काही सांगितलं नव्हतं, जेणेकरून तिला काळजी वाटू नये. एक दिवस मी एका शाळेत मुलाखतीसाठी गेली, पण तिथंही माझी निराशा झाली. कारण माझं शिक्षण कमी असल्यानं त्यांना मला 2,000 रुपये पगारावर नोकरीवर घ्यायचं होतं. पण या महागाईच्या जमान्यात 2,000 रुपयांची किंमत काय? मी बाहेर पडू कडक उन्हात बस स्टॉपवर बसची वाट पाहत बसले आणि मला माझ्या असहायतेवर रडू आलं. माझ्या गालावरून अश्रू ओघळत होते. तेव्हा कोणीतरी मला विचारलं की मी का रडते. तेव्हा मला धक्काच बसला आणि मी डोकं वर काढलं. त्यामुळे मला खूप भीती वाटली, कारण तो एक अनोळखी व्यक्ती होता आणि इथं बसून नेहमी माझ्याकडे एकटक पाहत असे. पण आज त्याची हिंमत पाहून मी घाबरले आणि मी तिथून उठले आणि मी दुसऱ्या जागी बसले. पण तो तिथे पण आला. मला रडण्याचं कारण विचारू लागला. मी का रडत आहे? मी त्याला निघून जा आणि मला माझ्या स्वतःच्या परिस्थितीवर सोडण्यास सांगितलं. पण तो गेला नाही आणि म्हणू लागला की तुला हवं असेल तर मी तुझी मदत करू शकतो. मी मनात विचार केला की हा मला कसं मदत करेल? हे गरीब लोक भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात. तो माझी काय मदत करणार? मी त्याला सांगितलं की मला त्याच्याकडून काही मदतीची गरज नाही. त्याने इथून निघून जावं. पण तो तयार झाला नाही. म्हणून
मला त्याला सांगावं लागलं की माझी प्रकृती ठीक नाही आणि मी नोकरीच्या शोधात आहे आणि ती नोकरी मला मिळत नाही. हे ऐकून त्यांनी मला सल्ला दिला की मी स्वतःचं पार्लर का उघडत नाही. त्याचं बोलणं ऐकून मी हसले आणि म्हणाले की त्यासाठी लाखो रुपये लागतात आणि माझ्याकडे कोणत्याही पार्लरमध्ये कोर्स करण्या इतपत पैसे नाहीत. शिकण्यासाठीही पैसे लागतात. हे ऐकून त्याने खिशातून कागद आणि पेन काढले आणि कागदावर काहीतरी लिहिले. मग तो कागद त्याने माझ्या दिशेने वाढवला आणि म्हणाला, हा माझा नंबर आहे. विचार कर, मला फोन कर, मी तुझ्यासाठी पैसे आणतो. मी त्याच्या हातून तो कागद घेतला आणि तिथून उठले, कारण माझी बस नुकतीच आली होती. घरी पोचल्यावर मी त्या रात्री सगळा प्रकार विसरून गेले होते. बेडवर पडून अचानक माझ्या मनात एक विचार आला आणि मला आठवलं आणि बस स्टॉपवर बसून मी कशी रडले होते ते. तेवढ्यात तो अनोळखी माणूस तिथं आला हे मला सर्व आठवलं. मी विचार करत होते की त्याच्याकडे एवढे पैसे कुठून आले असतील जे तो मला द्यायला तयार आहे, आणि त्याच्याकडे आहे तरी तो मला का द्यायला आला आहे. आजकाल कोणी कोणाला उधारही देत नाही, कोणीही देत नाही. त्याच्या बोलण्यावर माझा विश्वास बसला नाही. पण नंतर काही कारणास्तव मी माझ्या पर्समधून स्लिप काढली ज्यामध्ये त्याने त्याचा नंबर लिहिला होता आणि मी त्याचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये स्ट्रेंजर हेल्परच्या नावाने सेव्ह केला आणि झोपी गेले. या घटनेला बरेच दिवस उलटून गेले होते. घरी 2 वेळचं जेवण सुद्धा मिळणं कठीण झालं होतं आणि आता माझी ती शिकवणी पण सुटली होती आणि आम्हाला आता अनिलच्या शाळेची खूप काळजी वाटू लागली. अनेक महिने झाले तो घरी उदास असायचा. तो शाळेची दप्तरं उघडायचा आणि बसून पुस्तकं विखुरायचा आणि तासनतास बघत बसायचा. त्याच्या शाळेचा खूप खर्च होत होता. त्या दिवशी मी माझ्या मैत्रिणीच्या घरी मला चांगल्या पगारात शाळेत नोकरी मिळवून देण्याबद्दल तिच्याशी बोलायला गेले होते. तिच्याशी बोलून मी तिथून परत येत होते तर वाटेत एक ब्युटी पार्लर होतं. हे बघून मला त्या अनोळखी व्यक्तीचे शब्द आठवले. मी आत गेले आणि सांगितले की मला शिकायचं आहे. पार्लरच्या मालकाने सांगितले की ती या कोर्ससाठी 1 लाख रुपये घेते आणि हा कोर्स 1 वर्षाचा आहे. त्यात ती मला सर्व काही शिकवेल. हे ऐकून मी काही दिवसांनी सांगेन असं सांगून निराश होऊन तिथून निघाले. पण 1 लाख कसे मिळणार? माझ्याकडे 10,000 रुपयेही नव्हते. बरं, मी घरी आले आणि काही वेळाने मी त्या अनोळखी व्यक्तीचा नंबर डायल केला. त्याने माझा कॉल डिस्कनेक्ट केला आणि स्वतः कॉल केला आणि विचारलं की मी तीच मुलगी आहे का जी त्या दिवशी बस स्टॉपवर बसली होती. माझा आवाज न ऐकता त्याने मला कसे ओळखले याचे मला आश्चर्य वाटले. पण त्याला काहीही न सांगता मी त्याला सांगितले की हो, मी तीच मुलगी आहे ज्याला तो बस स्टॉपवर भेटला होता आणि तो स्वतः खूप गरीब असताना मला पैसे कुठून देणार असं मी त्याला विचारलं. हे ऐकून तो हसायला लागला की तुला पैशांची चिंता आहे ना, तुला ते मिळतील. सांग, तुला किती पैसे पाहिजेत? मी म्हणाले, मला पार्लरचा कोर्स करण्यासाठी 1 लाख रुपये हवे आहेत आणि हे पैसे मी त्याला परत करीन. त्याने मला त्याच बस स्टॉपवर बोलावलं आणि मी होकार दिला. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी तिथं पोहोचले तेव्हा तो आधीच तिथे होता. त्याने मला विचारलं. त्याने माझ्या हातात लिफाफा दिला आणि तो गुपचूप तिथून परत गेला. मी तो लिफाफा माझ्या पर्समध्ये ठेवला आणि घरी परत आले. रूममध्ये येऊन दरवाजा बंद करून मी लिफाफा उघडला. पाकिटात 2 लाख रुपये असल्याचं पाहून मला आश्चर्य वाटलं. मी लगेच त्याला फोन करून विचारलं की मला 1 लाखांची गरज आहे. मग तुम्ही मला 2 लाख का दिले? तो म्हणाला की तो पार्लरमध्ये 1 लाख रुपये दे आणि तोपर्यंत हळूहळू 1 लाख रुपये घरी खर्च करेल. मी त्याचे आभार मानले आणि उत्साहात त्याला वचन दिले की आयुष्यात कधी काही मदत लागली तर मी त्याला नक्की मदत करेन. तो मला त्याची बहीण मानत होता. पण नकळत माझ्याकडून काय मोठी चूक झाली होती हे मला समजलं नाही. मी फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी पार्लरमध्ये पैसे जमा करून पार्लर जॉईन केले. दिवस असेच जात होते. मी सर्व पार्लर शिकले होते आणि अनिलला शाळेत दाखल केलं. असंच वर्ष संपलं आणि मला पार्लरमधून कोर्सचं प्रमाणपत्रही मिळालं. आता मला स्वतःचं पार्लर उघडायचं होतं. मी पुन्हा एकदा अनोळखी मदतनीसला फोन केला आणि सांगितलं की माझा कोर्स पूर्ण झाला आहे. मग त्याने मला पुन्हा त्याच ठिकाणी यायला सांगितलं. मी तिथे गेल्यावर त्याने मला एक लिफाफा दिला आणि सांगितलं की माझ्याबरोबर ये. मला काही समजत नव्हतं म्हणून तो म्हणाला की मी तुझ्यासाठी एक पार्लर पाहिलं आहे जे भाड्याने मिळते. मी त्याच्याबरोबर गेले आणि मी सर्व काही कन्फर्म केलं आणि घरी आले. दुसऱ्या दिवसापासून पार्लरमध्ये पार्लरचा ओपन बोर्ड लावला. माझ्या मदतीसाठी एक मुलगी ठेवली.
पार्लर चांगलं चालू लागलं, त्यामुळे घरची परिस्थितीही चांगली होऊ लागली. मी त्याला देवदूत मानून रात्रंदिवस आशीर्वाद देऊ लागले. पार्लरमध्ये महिलांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली. त्यातलेच एक तुम्ही होतात आणि मी तुम्हाला आवडले आणि तुम्ही मला तुमची सून बनवलं. मी माझ्या लग्नाची तयारी करत होते. एक दिवस तो अनोळखी व्यक्ती माझ्याकडे आला आणि म्हणाला की त्याला माझ्याकडून काहीतरी हवं आहे. मी म्हणाले, मी तुमचे सर्व पैसे परत करीन, फक्त मला थोडा वेळ द्या. तो म्हणाला, त्याला पैसे नकोत, पण मदत हवी आहे. म्हणूनच मला 2 लाख रुपयांच्या बदल्यात त्याला दिलेलं वचन आठवलं. आता तो माझ्याकडून काय मागणार या विचाराने मी खूप काळजीत पडले. पण जड अंतकरणाने मी त्याला म्हणाले, तुला काय हवं आहे ते माग. पण त्याचे बोलणं ऐकून मला धक्काच बसला. त्यानं मला सांगितलं की तू मला तुझी मोलकरीण म्हणून सोबत घेशील. मला आश्चर्य वाटलं, पण हे कसं होऊ शकतं? तो म्हणाला, मी तुला सांगतो कसं ते. मी कायम बुरख्याने स्वतःला झाकून ठेवेन. मी मुलगा आहे की मुलगी हे कोणालाही कळणार नाही. त्याचं बोलणं ऐकून मला राग येत होता. म्हणूनच मी त्याला म्हणाले की मी हे सर्व का करणार? मला मान्य आहे की तू मला मदत केली आहेस. मी सुद्धा तुझी ऋणी आहे. पण मी माझ्या भावी नवऱ्याचा एवढा मोठा विश्वासघात करू शकत नाही. मी माझ्या घरी अनोळखी व्यक्तीला का घेऊन जाऊ? मला काय माहीत की तुला कोणत्या हेतूने तिथं जायचं आहे. मी हे करणार नाही. मी वळून माझ्या तिजोरीचं कुलूप उघडलं. त्यात नोटा भरल्या होत्या. मी आधीच 2 लाख रुपये वेगळे करून पाकिटात ठेवले होते. मी त्या मदतनीसाला या पैशांची गरज नसताना मी लिफाफा त्याच्याकडे सरकवला आणि म्हणाले, मोजा, त्यात 2 लाख रुपये आहेत. ते घ्या आणि इथून निघून जा. आजपासून तुझं आणि माझं नातं संपलं. माझं बोलणं ऐकून तो लगेच माझ्या पाया पडला आणि रडू लागला. मी घाबरले आणि मागे सरकले. तो खूप रडत होता. माझ्यासमोर हात जोडून उभा होता. तो असा रडत होता जसा जणू एखादे लहान मूल गर्दीत आईपासून वेगळे झाल्यावर घाबरले असावे. मी घाबरले होते. त्याची अवस्था पाहून माझं हृदय धस्स झालं. मीही त्याच्याजवळ जमिनीवर बसले. प्रवीण दादा, काय झालंय तुला? माझं म्हणणं ऐकून त्याने माझ्याकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं आणि मग तो हात जोडून म्हणाला, धनश्री, प्लीज मला माझ्या आईशी भेट करून द्या. कोणत्या आईची? मला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, तुझी भावी सासू माझी आई आहे. आई? मला माझ्या आईची सेवा करायची आहे. प्लीज मला तुझ्याबरोबर घेऊन जा आणि माझी इच्छा पूर्ण कर. तो जे बोलला ते ऐकून मला धक्काच बसला. तो माझ्या नवऱ्याचा भाऊ कसा असेल? जर तो माझ्या सासूचा मुलगा आहे तर मग त्याला मागच्या दाराने आपल्याच घरात का घुसायचं आहे? असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले होते. मग तो म्हणाला, माझं हे बोलणं ऐकून तुला आश्चर्य वाटेल, हे मला माहीत आहे. होय, तू पण विचार करत असशील की मी खरं बोलतोय तर मी थेट घरी का जात नाही. ही माझी मजबुरी आहे. तो अजूनही रडत होता आणि रडत रडत मला त्याच्या आयुष्याची कहाणी सांगू लागला. मी जन्माला आलो तेव्हा माझ्या आईला आनंद नव्हता, कारण तिचे सासरचे लोक तिचा खूप छळ करायचे. तुम्हीच विचार करा की मुलीचं लग्न झाल्यावर ती सासरच्या घरी गेली आणि लवकर आई होणार असेल तर तिला वाटतं की होणारं मूल सासरच्या घरी तिची पावलं आणखीनच मजबूत करेल. पण माझ्या जन्मानंतर माझ्या आईचे पाय बळकट झाले नाहीत, उलट तिला शिवीगाळ झाली. माझी आजी माझ्या आईला 1 मिनिटसुद्धा सहन करत नव्हती. माझ्या आईची चूक नव्हती किंवा देवाची इच्छा असेल की मी मुलगा किंवा मुलगी बनू नये. मी एक तृतीयपंथी होते. प्रवीणचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला. तो स्वतःला सैल होत असताना त्याचे अश्रू थांबत नव्हते. तुमच्या घरी थर्ड जेंडर जन्माला आलं असल्याचं नर्सने आईला सांगितल्यावर आईचे डोळे पाणावले. तिलाही आईची वेदना समजली आणि तिनं वडिलांचं अभिनंदन केलं की तुमच्या घरी मुलगा झाला आहे. सर्वांना आनंद झाला. प्रत्येकजण माझ्या आईच्या मागे पुढे करू लागला, पण ती शांतपणे कोपऱ्यात बसून अश्रू ढाळत होती. मी जेव्हा जेव्हा आईला पाहत असे तेव्हा ती रडतच राहायची. माझ्या घरच्यांपासून लपून तिनं मला कसं वाढवलं माहीत नाही. घरात कोणालाच काहीच माहीत नव्हतं. आई मला मुलाचे कपडे घालायचे आणि मुलाच्या शाळेतही प्रवेश घेतला होता. पण माझं मन बॉल आणि बॅटने नाही तर माझी धाकटी बहीण राधिकाच्या बाहुलीने खेळायचं होतं. मला आईच्या बांगड्या आवडायला लागल्या होत्या. तिचे सगळे दागिने मला खूप छान दिसत होते. एक दिवस मी आईची लाल लिपस्टिक उचलून ओठावर लावली आणि अंगणात गेलं. आजी मनापासून हसत होती
आजीने आईला हाक मारली आणि म्हणाली, तुझा प्रवीण मुलगी झाली आहे. त्या दिवशी आईने मला हात धरून खोलीत नेलं. खोलीचं दार बंद केलं आणि वडिलांच्या बेल्टने मला बेदम मारहाण केली. माझं शरीर नाजूक होतं. मी फक्त 6 वर्षाचा मुलगा होतो. माझ्या अंगावर बेल्टच्या खुणा होत्या. मी खूप ओरडलो, पण आईला जराही दया आली नाही. माझ्या अंगातून रक्त वाहू लागलं. तेव्हा तिचा हात थांबला. त्यामुळे ती माझ्यापेक्षाही जास्त रडू लागली. आम्ही दोघंही, आई आणि मुलगा, रडून थकलो होतो. मग आजीने दरवाजा ठोठावला, पण आईने दार उघडलं नाही. तिनं भिंतीवर डोकं आपटलं होतं आणि रक्तस्राव झाला होता. आम्हा दोघांना दवाखान्यात नेण्यात आलं. ती माझ्यासाठी तळमळत होती आणि मी माझ्या आईसाठी तळमळत होतो. आईच्या वेदना आणि आईची आठवण करून मी बरेच दिवस रडत असे. ती नेहमी हात जोडून माझी माफी मागायची. त्या दिवशी आईनं मला समजावलं की मी पुन्हा असं काही केलं तर बाबा मला अशा ठिकाणी सोडतील जिथं रोज असं मारलं जायचं. त्या दिवसानंतर मी असा करायचा विचारही केला नाही. अनेकदा मनाचा ठोका घ्यावासा वाटला, पण मी मन तुडवलं. अनेक वर्ष उलटली. आईचा मार पण विसरलो होतो. पण दररोज जेव्हा ती मला धडा शिकवायची तेव्हा मी एका कानाने ऐकायचो आणि दुसऱ्या कानानं सोडत असे. पण एक दिवशी मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली. मला आठवतं, मी जेव्हा 10 वर्षाचा होतो तेव्हा वडिलांनी घरी वाढदिवसाची एक छोटीशी पार्टी ठेवली होती. आईने माझ्यासाठी सर्वोत्तम पॅन्ट शर्ट निवडला होता. पण मी घरी गेल्यावर राधिकाचा इस्त्री केलेला फ्रॉक घातला होता. जेव्हा मी लिपस्टिक लावली आणि केक कापायला बाहेर आलो तेव्हा सगळे हसत होते. आई पण हसली आणि माझ्या डोक्यावर हलकेच थोपटली आणि म्हणाली, तुझी मस्करी करायची सवय कधीच जाणार नाही. मग मला पुन्हा कपडे घालताना ती मला खोलीत घेऊन गेली. ती खूप रडत होती. मी कारण विचारल्यावर ती म्हणाली की तू खूप चुकीचं केलं आहेस. दुसऱ्या दिवशी आई मला बाजारात घेऊन गेली, पण तो बाजार नव्हता. ती मला एका दूरच्या शहरात घेऊन गेली. छोट्या छोट्या आणि अंधाऱ्या रस्त्यावरून जाताना ती मला एका घरात घेऊन गेली जिथं तृतीयपंथी लोक होते आणि टाळ्या वाजवत होते. मला खूप भीती वाटत होती. मी आईचा हात हलवला आणि म्हणालो, आई इथून चल, मला इथं गुदमरत आहे. पण मला माहीत नाही ती गुरु शेजारी बसलेल्या एका वृद्धाशी बोलत होती आणि रडत होती. गुरूंनी मला जवळ बोलवलं आणि म्हणाले, आजपासून मी तुझी आईच आहे. मी पुन्हा आईचा खांदा हलवला आणि म्हणालो, आई उठ, चल घरी जाऊ. अज्ञात भीतीने माझं मन थरथरत होतं. मग मला जे वाटलं तेच झालं. माझ्या आईने मला तिथं सोडलं आणि ती निघून गेली. मी तिच्या मागे धावलो, पण गुरुच्या शिष्यांनी मला पकडलं. मी किंचाळत राहिलो, ओरडत राहिलो, पण आईने मागे वळूनही पाहिलं नाही. माझं चिमुकलं हृदय धडधडत होतं. मी खूप असहाय्य झालो होतो. त्यांच्याशी लढण्याची ताकद माझ्या अशक्त शरीरात कुठे होती? मी स्वतःला त्यांच्या कट्टर शिष्यापासून मुक्त करू शकेल का? मी रात्रभर किंचाळत राहिलो, रडत राहिलो. गुरु मला प्रेमाने समजावत राहिले, पण त्यांचे शब्द समजण्या इतकं माझं वय झालं नव्हतं. पहाटे पहाटे आई मला भेटायला आली. मी तिला मिठी मारली आणि पुन्हा एकदा खूप रडलो. आईने मला स्वतःच्या हाताने जेवू घातले आणि माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर न देता निघून गेली. मी पण आईला वचन दिलं की आजच्या नंतर मी कधीही येणार नाही, लिपस्टिक पावडरला हात लावणार नाही, पण ती गप्पच राहिली. गुरु जेव्हा माझ्यावर प्रेम करायचे तेव्हा मी त्यांचा तिरस्कार करायचो. मी सगळ्यांसोबत एकटाच बसायचो आणि माझ्या घरच्यांना आठवून रडायचो. एक दिवस गुरु माझ्याजवळ येऊन बसला. मी रडत होतो आणि तो पण रडायला लागला. त्याने मला सांगितलं की त्याचे आई वडील त्याला जन्माला येताच अशा ठिकाणी सोडून गेले होते की त्यांना त्याचे आई वडील देखील आठवत नाहीत. त्यांच्या नात्यांना कोणी भेटायला आलं होतं. गुरुनी मला सांगितलं की मी त्यांच्यासारखा आहे आणि आता मला त्यांच्यासोबत राहावं लागेल. त्यामुळे मला खूप राग आला. मला इथं येऊन 1 महिना झाला होता. माझ्या आईने मला सांगितलं होतं की सगळे मला आठवून खूप रडतात, पण आईने त्यांना खोटं सांगितलं होतं की मी हरवलो आहे. मला त्या दिवशी कळालं की सगळ्यांच्या मागे माझी आईच होती हे. तिला मला सोबत ठेवायचं नव्हतं. काळाच्या ओघात मी तडजोड करायला शिकलो होतो. आता मला आईची भीती वाटू लागली आणि तिला समजवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा गुरुनी मला नृत्य शिकायला सांगितलं तेव्हा मी लगेच होकार दिला. आता मी माझ्या आईला खूप मेकअप करून भेटायचो, त्यामुळे ती रागावून मला घरी घेऊन जाईल. पण माझ्या आईचं मन काही विरलं नाही.
गुरूंनी माझा सन्मान केला. माझ्या कलेनं मला हिरा बनवलं. आता आम्ही पूर्णपणे तयार झालो होतो. माझी आई मला भेटायला आली तर मी तिला भेटायचो नाही. सगळ्या शहरात माझी चर्चा होऊ लागली. मी आता तरुण आणि खूप सुंदरही झालो होतो. मी खूप पैसे कमावले. आता माझे गुरु खूप अशक्त झाले होते. मी दिवसभर त्यांची सेवा करायचो. त्यांच्यासाठी सर्व सोयी सुखांची व्यवस्था केली. गुरुजी मला सतत आशीर्वाद देत असत. एक दिवस त्यांनी मला त्यांच्या जवळ बसवलं आणि म्हणाले की मला हे सर्व सोडून सामान्य जीवन जगायचं आहे. असे म्हणत त्यांनी जीव सोडला. त्यांनी मला एका माणसाला भेटायला सांगितलं होतं आणि त्याचा पत्ता सुद्धा दिला होता. आता ती माझ्या गुरूंची शेवटची इच्छा होती. इच्छा नसतानाही मला त्या पत्त्यावर जायचं होतं. आता मी स्वतःचं पोट भरण्यासाठी मजूर म्हणून काम करू लागलो. नाचणं वगैरे सर्व काही सोडून दिलं होतं. आता रोज लोकांच्या नजरेला मला तोंड द्यावं लागलं. मी एकटाच होतो. मला लोकांचा सामना करावा लागला. मग मला माझ्या आईची असहायता समजली. माझ्या आईनं काय केलं असतं? तिची मुलगीही मोठी होत होती. मग तिसऱ्या जातीतील मुलाच्या बहिणीशी लग्न कोण करणार? मी माझे सर्व पैसे साठवले होते जेणेकरून मी एखाद्या गरजूला मदत करू शकेन. तू मला गरजू वाटत होतीस म्हणूनच मी तुला सर्व काही दिलं. मला माझ्या आईला भेटण्याची इच्छा होती. मला तिची सेवा करून देवाला संतुष्ट करायचं होतं. एक दिवस मी तुला भेटायला पार्लरमध्ये आलो तेव्हा मला तिथं माझी आई दिसली आणि मग मला कळालं की तुझं लग्न तिच्या मुलाशी म्हणजे माझ्या भावाशी करायचं आहे. म्हणूनच मी तुझ्याकडे आलो. सगळी गोष्ट सांगून प्रवीण रडायला लागला. मी पण रडतच राहिले. आई, त्याचं बोलणं ऐकून मी स्वतःला थांबवू शकले नाही. मी काय चूक केली का? माझी सून माझी विचारपूस करत होती. मी जमिनीवर पडले होते. मी माझ्या सुनेला मिठी मारली आणि खूप रडले. मला माझ्या छोट्या प्रवीणची खूप आठवण येत होती. त्याला खूप अडचणींना सामना करावा लागला. मी धावत त्याच्या खोलीत गेले आणि तो सामान बांधून बसला होता. मला बघून तो माझ्या पाया पडला. मी त्याला उचलून त्याच्यासमोर हात जोडून माझ्या सर्व चुका कबूल केल्या. विनवणी केली. मी त्याची माफी मागितली होती. त्याने मला माफ केलं होतं. माझ्या प्रवीणने मला मिठी मारली आणि लहान मुलांसारखं रडू लागला. मग तो माझ्यापासून वेगळा झाला आणि त्याचं सामान उचलून निघून जाऊ लागला. मी त्याच्या हातून त्याची बॅग हिसकावून घेतली आणि त्याला माझ्यासोबत राहण्यास सांगितलं. तो घाबरला आणि म्हणाला, आई, मला तुझं जीवन कठीण करायचं नाही. मग मी बोलले, बेटा, मी तुझ्यासाठी जगणं कठीण केलं होतं. लोकांच्या भीतीने माझ्यावर खूप प्रभाव टाकला होता. मी देवाचा राग विसरले होते. जर न्यायाच्या दिवशी देवाने मला विचारलं की मी एक मुलगा आणि एक मुलगी दिली आहे तर तू त्यांना ठेवला आहेस, परंतु जर मी माझ्या आवडीनुसार एखाद्या विशेष व्यक्तीला दिला आहे तर तू त्याला शाप दिलास, मग मी देवाला काय उत्तर देऊ मुला? मला देवासमोर अपमानित होण्यापासून वाचव. मी प्रवीण समोर हात जोडले तेव्हा त्याने बॅग फेकून मला मिठी मारली. माझा हरवलेला मुलगा परत आला आहे असं म्हणत मी संपूर्ण परिसरात मिठाई वाटली. माझी चूक सुधारण्याची संधी दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानले.